मंडळी, आजच्या कहाणीचे शीर्षक आहे देवाचा न्याय। जुई आज आनंदात होती। तिची अनेक वर्षांची सुप्त इच्छा आज पूर्ण होणार होती, वडिलांना भेटण्याची। कसे असतील आपले वडील? आपल्याला ओळखतील का? कधीतरी फोटोत पाहिलेले पुसटसे फार काही आठवत नव्हतेच तिला। काय म्हणायचे त्यांना, बाबा की दादा? कसा असेल हा माणूस ज्याने अजाणत्या वयात आपल्याला आणि आपल्या बहिणीला खुशाल वाऱ्यावर सोडून दिले? असे का बरं केले असेल त्यांनी? हळूहळू असंख्य विचारांनी तिचे डोके भणभणायला लागले। इतके प्रश्न पडू लागले की वाटले भेटूच नये या माणसाला। पण मग इतकी वर्षे मनात बोचत असलेला सल निघालाच नसता। जुईला आठवले ती जेमतेम 7 वर्षांची आणि जाई 10 वर्षाची। एक साधी भोळी निर्मळ मनाची तिची आई जयश्री। तिला सोडून देताना काहीच कसे वाटले नाही या माणसाला। खुशाल दुसऱ्या बाईबरोबर संसार थाटला। दोघा बहिणींची रवानगी कुणातरी दूरच्या नातेवाईकांकडे झाली। जाई थोडी मोठी असल्या कारणाने तिची रवानगी मामाकडे झाली आणि जुईची रवानगी एका दूरच्या काकांकडे झाली। त्या काळी स्वतःच्या मुलांमध्ये एखादं जास्तीचं मूल मोठे करणे, त्याचे पालनपोषण करणे सहज मान्य असे। मात्र जुईला कायम आश्रितासारखे राहावे लागले। ठराविक नित्यकामे करून तिला शाळेत जावे लागे। ती कायम एखाद्या ओझ्याखाली दबलेली अशी वावरत असे। आता कळतंय किती वेदनादायी असेल हे सारं त्या माऊलीसाठी, माझ्या आईसाठी। जेमतेम मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालेली आणि 12 वर्षे संसार केलेली बाई अचानक 2 मुलीसमवेत एकटी निराधार झालेली। अनेक कष्ट करून तिने DEDचा कोर्स पूर्ण केला। त्यानंतर एका लहानशा खेडेगावातील शाळेत नोकरी करू लागली। एकटे राहायचे आणि कसेबसे रेटायचे। काय तर म्हणे हे माझे वडील जयदेव खूप शिकलेले, मोठ्या हुद्द्यावर, आणि बिचारी माझी आई अडाणी, जेमतेम शिकलेली, समाजात कसे वावरायचे याचे भान नसलेली। गोष्ट तशी जुनीच। त्या जमान्यात एखाद्या बाईला जर नवऱ्याने सोडले किंवा टाकले म्हणा, हवं तर कायद्याने भांडून आतासारखी लक्षावधी रुपयांची पोटगी मिळत नसे। साऱ्या दडपणांमुळे अकाली प्रौढ झालेली जाई कसेबसे शिक्षण करून नोकरी करू लागली आणि तिचा स्वभाव अतिशय बंडखोर झाला। जगाचे क्रौर्य तिने फार जवळून अनुभवले होते। जुई मात्र जात्यात हुशार, उंच, देखणी, पण अबोल आणि हळवी। बुद्धीचे लेणे वडिलांकडून मिळालेले। ती शिष्यवृत्ती मिळवून भराभर शिकत गेली। मात्र ती अजून संकोची होत गेली। तिला कधीही मोकळेपणाने व्यक्त होता आले नाही। कायमच ती एका दडपणाखाली वावरत राहिली। त्यामुळे आपल्या मनातले काहीही व्यक्त करण्याचा तिचा स्वभाव राहिला नाही। जाई जुईची आई सतत एक परित्यक्त्या असल्याचा अपराध बोध घेत जगणे रेटत राहिली। त्यातून ती कधीच बाहेर पडू शकली नाही। ती सक्षम होऊन आपल्या पायांवर उभी राहिली। मात्र 2 मुलींचा सांभाळ करण्या एवढी ताकद त्या तुटपुंज्या पगारात नव्हतीच। आपला बाप म्हणविणारी ही व्यक्ती कोणत्या स्वरूप सुंदरीमुळे आपल्या आईला सोडून गेला हे जेव्हा पाहिले तेव्हा तर जुईला स्वतःचाच राग आला। हा कोणता मोह, कोणत्या पातळीवरचा? 2 लहान मुली असताना हे असे कसे? काही प्रश्नांना उत्तरे नसतात हेच खरे। काय तर म्हणे ती वागण्या बोलण्यात खूप चटपटीत होती। आपले बालपण नासवणाऱ्या त्या बापाला जुई आज भेटणार होती। प्रसंगी अगदी कथेत शोभणारा होता। ज्या संस्थेमध्ये तिचा पिता सर्वेसर्वा होता त्याच संस्थेमध्ये जुईने पुढील उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता।
जुईच्या मैत्रिणीने हळूच बोट दाखविले. ही बघ सरांची केबिन. मी जुई, ती चाचरत बोलली. मी जुई, तुमची मुलगी. हे नाव ऐकताच ते दचकले. त्यांच्या डोळ्यात आश्चर्याचे भाव दाटले. तू इथे? त्यांनी विचारले. होय, मी इथे पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला. जुईने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले व टेबलावरच्या त्यांच्या दुसऱ्या बायकोचा आणि लेकीचा आनंदी चेहरा पाहून तिथे येताना असणाऱ्या तिच्या मनातल्या हळव्या भावनांना नकळत एक धार प्राप्त झाली. ती अत्यंत कोरडेपणाने म्हणाली, सर, इंटरव्ह्यू सुरू करूया. या तिच्या वाक्याबरोबर जयदेव सरांच्या चेहऱ्यावर लाचारी अपराधीपणाची भावना हतबलता सरकन उमटली. जुईच्या डोळ्यापुढे तिच्या आजवरच्या आयुष्यातील समस्त होरपळ परवड अशा असंख्य काळ्या कुट्ट आठवणी घोंगावू लागल्या आणि तिने मनात म्हटले, हा खरा देवाचा न्याय. मंडळी, कहाणी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले अभिप्राय कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून मला नक्कीच कळवा. भेटूया पुढील कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.